बामियांकडे जाणाऱ्या टॅक्सी स्टँडवर पोहोचल्यानंतर विशाल चव्हाण यांचा अफगाणिस्तानमधील खरा थरारक प्रवास सुरू झाला। टॅक्सीत बसण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला आणि आत पाहताच ते काही क्षण थक्कच झाले, कारण त्या टॅक्सीत आधीपासून 3 अफगाणी महिला आणि 2 लहान मुली बसलेल्या होत्या। तालिबानच्या राजवटीत एका परदेशी पुरुषासोबत महिला एकाच टॅक्सीत प्रवास करताना पाहून विशाल यांनाही आश्चर्याचा धक्का बसला। विशेष म्हणजे त्या महिलांनी चेहराही झाकलेला नव्हता। त्या 3 महिलांपैकी 2 महिला या वृद्ध होत्या आणि एक तरुण मुलगी होती। प्रवास सुरू झाल्यानंतर बर्फानं झाकलेले डोंगर, सुनसान रस्ते आणि गाडीत सुरू असलेली पश्तू गाणी यामुळे वातावरण एखाद्या चित्रपटासारखं वाटत होतं। प्रवास जसा पुढे जात होता तसा रस्ताही अधिक धोकादायक होत गेला। सुरुवातीला व्यवस्थित चाललेला रस्ता पुढे पूर्णपणे बर्फानं झाकला गेला। घाटातून जात असताना अचानक टॅक्सीचं चाक बर्फात घसरू लागली आणि एक जोरदार झटका बसताच गाडी बंद पडली। बाहेर थंड वारे सुरू असलेला स्नोफॉल आणि आजूबाजूला मदतीला एकही माणूस नाही, त्यामुळे काही काळ सगळ्यांची चिंता वाढली होती। त्यानंतर ड्रायव्हरनं टायरवर लोखंडी चेन चढवल्या आणि मोठ्या प्रयत्नानंतर पुन्हा प्रवास सुरू झाला। हिवाळ्यात अफगाणिस्तानातील प्रवास किती कठीण असतो याचा अनुभव विशाल चव्हाण यांना प्रत्यक्षात आला। मात्र बामियांच्या सीमेवर पोहोचताच वातावरण अचानक बदललं। तालिबानच्या चेकपोस्टवर टॅक्सी थांबवण्यात आली। ड्रायव्हरनं घाईघाईनं गाडीत सुरू असलेली हिंदी गाणी बंद केली आणि क्षणात संपूर्ण गाडीत शांतता पसरली। विशाल यांनीही तात्काळ कॅमेरा बंद केला। पुढे नेमकं काय घडलं? तालिबाननं त्यांची चौकशी केली का आणि ते सुखरूप हॉटेलपर्यंत पोहोचले का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आता अनेक जण पुढील भागाची वाट पाहत आहेत। त्यांनी त्यांच्या MTW मराठी ट्रॅव्हल वर्ल्ड या फेसबुक पेजवरती ही पोस्ट शेअर केली आहे।